हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. जे काय आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे त्यांना 2026-27साठी जो आपला कॅप राऊंड 1 होता ग्रुप एचा म्हणजे MBBS BDS कोर्सचा त्यांचं सीट मॅट्रिक्स अपडेट केलेला आहे. आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काय आपले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत MBBSचे टोटल कॉलेज किती, त्याचबरोबर कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, तसंच टोटल MBBS गव्हर्नमेंटच्या कॅटेगरी वाईज सीट किती, जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये येतात तर तुमच्या कॅटेगरीमध्ये जनरल कोट्यामधून किती जागा आहेत. आता जनरल कोटा काय राहतो, तो जनरल कोटा हा राहतो की तुमच्या कॅटेगरीमधून जो मेल प्लस फिमेल स्टुडंट असेल ज्याचा स्कोर चांगला असेल त्याला सीट अलॉटमेंट केलं जातं. त्याचबरोबर जर आता आपण केला अजून एक कोटा राहतो समजा ज्याला की आपण वुमन कोटा म्हणतो, तर तुमच्या कॅटेगरीमधून ज्या फिमेल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतात, तर त्या जागांच्या सीट किती, तिथून किती टोटल सीट तुम्हाला बघा भेटणार आहे, एका कॉलेजमध्ये किती असतात आणि टोटल कॉलेजमध्ये मिळून तुमच्या गव्हर्नमेंट सीट किती वुमन कोट्यासाठी तुमच्या कॅटेगरीमधून, याची आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर ऑदर रिझर्वेशनमध्ये आपण फिजिकल हँडिकॅपचा विचार करतो, तर तुमच्या कॅटेगरीमधून फिजिकल हँडिकॅपच्या किती जागा आहे, ऑर्फनच्या जागा किती, एक हिलेरिया नावाचं रिझर्वेशन राहतं तर हिलेरियामधून टोटल जागा किती, आपण त्याची पण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसंच बरेच मुलं जे आहेत ते डिफेन्समधून काउन्सिलिंग करतील, तर डिफेन्स कोट्यामधून डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 तसंच महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर याच्यामधून किती जागा आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण एक कॉलेजचं सीट मॅट्रिक्स चेक करूया जे की आपलं जे हॉस्पिटल आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. टोटल इंटेकचा विचार केला तर 250 जागा आपल्याला बघायला भेटतील. ऑल इंडिया कोटा म्हणजेच जे काय आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी तिथला रिझल्ट आलेला आहे, तर तिथून आपल्या 38 जागा भरल्या जातील आणि बाकी उरलेल्या जागा ज्या आहेत ते आपल्याला आपल्या 85% स्टेट कोट्यामधून बघायला भेटतील. पण याच्यातही 2 जागा ज्या आहेत त्या आपल्या GOI नावाचा एक कोटा असतो तिथून या फील होतात. आता आपण कॅटेगरी वाईज चेक केलं या कॉलेजसाठी, तर SC कॅटेगरीमधून जनरल जो कोटा असतो मी आता एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनं, तर 17 सीट बघायला भेटतील. इथं SC कॅटेगरीचा मुलगा प्लस मुलगी ज्याचा स्कोर चांगला असेल त्याला सीट अलॉटमेंट केलं जातं. त्यानंतर एक वुमन कोटा राहतो समजा, तर वुमन कोट्यामधून 7 जागा भेटतील तुम्हाला SC कॅटेगरीच्या या कॉलेजमध्ये. फिजिकल हँडिकॅपमधून SC कॅटेगरीची 1 जागा आहे. ऑर्फन P साठी 1 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. जनरल हिलेरिया कुठल्याही प्रकारे सीट नाही आहे. मुलींसाठी हिलेरियाची 1 जागा आहे, म्हणजे SC कॅटेगरीमधून हिलेरियामधून जी मुलगी असणार आहे ना पहिली SML लिस्टमध्ये, तर तिला या कॉलेजमध्ये फर्स्ट प्रेफरन्स हे कॉलेज टाकलं तर 100% सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे. मग तिचा SC मधून कॅटेगरी रँक 10 असो, 15 असो, 20 असो, 50 असो काही फरक पडणार नाही आहे, कारण तिच्याकडे ॲडिशनल हिलेरिया आहे, वरून ती फिमेल आहे, त्याच्यामुळे तिला वुमन कोट्यामधली हिल एरियाची सीट या ठिकाणी 100% मिळणार आहे. तर हा कट ऑफ थोडासा कमी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. त्यानंतर ST कॅटेगरीचा विचार केला या कॉलेजमध्ये, तर 9 जागा जनरलमधून आहे, 5 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपसाठी बघायला भेटेल. फिजे कॅटेगरीमधून 3 जागा जनरलच्या आहे, 2 जागा मुलींसाठी, 1 जागा अपंग मुलांसाठी. NT1 कॅटेगरीचा विचार केला 3 जागा जनरलची, 1 जागा मुलींसाठी आणि 1 जागा फिजिकल हँडिकॅपची. NT2 साठी या ठिकाणी 5 जागा जनरलच्या आहे, 2 जागा मुलींसाठी आणि 1 जागा जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी जनरल हिल एरियाची बघायला भेटेल. म्हणजे NT2 कॅटेगरीमधून जर तुमच्याकडे हिल एरियाचा डॉक्युमेंट असेल, तुम्ही काउन्सिलिंग केली, तर जो तुमचा हिल एरियामधून रँक क्रिएट झाला त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी कमी रँक ओपन सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. NT3 कॅटेगरीचा जर विचार केला, जनरलमधून 3 जागा आहे, मुलींसाठी 1 जागा आहे. OBC कॅटेगरी 25 जागा जनरलच्या आहे, 12 जागा मुलींसाठी, 2 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आणि जनरल हिल एरियाची 1 सीट तुम्हाला बघायला भेटेल. त्या टोटल सीट ज्या आहेत ना त्या टोटल SC कॅटेगरीपासून OBC कॅटेगरीपर्यंत जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्या सीट बघायला भेटतील. नंतर ACBC कॅटेगरीचा विचार केला 12 जागा जनरलच्या आहे, 6 जागा मुलींसाठी, 1 जागा ऑर्फनची, 1 जागा फिजिकल हँडिकॅपची आणि तुम्हाला या ठिकाणी 1 जागा जी आहे ती जनरल हिल एरियाची बघायला भेटेल. EWS कोट्याचा विचार केला 14 जागा जनरलमधून आहे, 6 जागा मुलींसाठी आणि 1 जागा फिजिकल हँडिकॅपची. ओपन कॅटेगरीमधून 35 जागा जनरलमधून, 17 जागा मुलींसाठी आणि 3 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आणि 2 जागा तुम्हाला या ठिकाणी हिल एरियाच्या बघायला भेटेल. एक जनरल कोट्यामधून भरली जाईल हिल एरियाच्या आणि एक हिल एरियामधून मुलींसाठी जागा असणार आहे. तर टोटल 204 जागा ज्या आहेत त्या तुमच्या कॅटेगरी वाईज स्टेट कोट्यामधून भरल्या जातील आणि बाकी उरलेल्या 6 जागा ज्या आहेत त्या तुमच्या स्टेट कोट्यामधून ऑदर रिझर्वेशन जे आहे ना तिथून भरले जातील. यामध्ये डिफेन्स 1साठी तुम्हाला जनरलच्या 2 सीट बघायला भेटतील, मुलींसाठी तुम्हाला 1 जागा बघायला भेटेल. डिफेन्स 2चा विचार केला तर 1च सीट आहे जी की जनरल कोट्यामधून आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. डिफेन्स 3ची 1च जागा जी की जनरल कोट्यामधून भरली जाते. महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरची 1 जागा जी की मुलींसाठी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर टोटल जनरलमधून 4 जागा आहे आणि वुमनमधून 2 जागा तुम्हाला ऑदर रिझर्वेशनच्या बघायला भेटतील. तर 210 सीट ज्या आहेत त्या आपल्या स्टेट कोट्यामधून या ठिकाणी फील होताना आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीने तुम्ही बाकी मेडिकल कॉलेजचं पण सीट मॅट्रिक्स या ठिकाणी चेक करू शकतात. जसं सेकंड कॉलेज आहे 1102 चॉईस कोड आहे, जो की तुम्हाला आता चॉईस फिलिंगमध्ये फील करणे. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आहे मुंबईचं, 200 जागा स्टेटमध्ये, 30 जागा तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामध्ये बघायला भेटतील. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इथं कुठल्याही प्रकारे सीट नाही आहे, म्हणजे GOI नावाचा जो कोटा आहे ना त्याचं कुठल्याही प्रकारे सीट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे. त्यानंतर तिसरं कॉलेज आहे 1103 कोड आहे, सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई, 250 सीट आहे, 38 ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील. बाकी जेवढ्या उरतील तेवढ्या तुमच्या स्टेटमधून भरल्या जातील.
तुम्ही बाकी कॅटेगरी वाईज या ठिकाणी PDF चेक करू शकतात. ही PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये किंवा मग व्हॉट्सअप चॅनलमध्ये डेफिनेटली शेअर करेल. तुम्ही तिथून ही ओपन करा आणि या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकतात. त्यानंतर पुढचं कॉलेज जे आहे ते आपलं टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबईचे 1104 चॉईस कोड आहे. 150ची टोटल इंटेक आहे. 23 जागा ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील, बाकीच्या स्टेटमधून भरल्या जातील. 5 नंबरचं जे कॉलेज आहे ते राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाण्याचं आहे. 100ची इंटेक कॅपॅसिटी, 15 जागा ऑल इंडिया कोट्यामधून, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 85 सीट बघायला भेटतील. जर 100च्या इंटेकचं कॉलेज असेल तर तुमच्या कॅटेगरीसाठी SC मधून 6 जागा येतील, मुलींसाठी 3 जागा येतील, फिजिकल हँडिकॅपमध्ये 1 जागा आणि जनरल हिलेरियामधून 1 जागा बघायला भेटेल. ST कॅटेगरीमधून 4 जागा येतील, जनरलच्या 2 जागा मुलींसाठी येतील. त्याच्यानंतर FJ कॅटेगरी 2 जागा, जनरलच्या 1 जागा मुलींसाठी येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या या ठिकाणी चेक करू शकतात. 80 जागा तुमच्या या ठिकाणी स्टेटमधून कॅटेगरी वाईज भरल्या जातील आणि 5 जागा तुमच्या ऑथर रिझर्वेशनच्या दिल्या जातील. 85 जागा स्टेट कोट्यामधून भरल्या जातील आणि उरलेल्या 15 जागा ज्या आहेत ते तुमच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी मार्फत भरल्या जातात. तर आपण या पद्धतीने असं बघू शकतो जवळपास राज्यामध्ये आपल्याला 42 जे आहे ते टोटल मेडिकल कॉलेज यावरती पार्टिसिपेट करताना दिसून येतील. फक्त एक कॉलेज जे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक, त्याचे जे आहे ते 50 सीट आपल्याला या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसत आहेत. बाकी जेवढं सीट मॅट्रिक्स लास्ट इयरचं होतं तेवढंच सीट मॅट्रिक्स तुम्हाला 2026 साठी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं बघायला भेटते. फक्त जे नाशिकचं कॉलेज होतं त्याच्या 50 जागा ज्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आता आपण टोटल कॉलेज बघितलं तर 42 कॉलेज बघायला भेटतील. 42 कॉलेजमध्ये 5950 जागा आहे. त्यापैकी 950 जागा तुमच्या ऑल इंडिया कोटा 15% मधून भरल्या जाणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या जागा आहेत ते समजा तुमच्या 85% स्टेट कोट्यामधून कॅटेगरी वाईज फिल केल्या जातात आणि यामध्ये जे ऑथर रिझर्वेशन आहे ते पण लागू होतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. आता आपण टोटल सीट बघितलं तर जो GOI नावाचा कोटा राहतो 20 जागा तुम्हाला तिथून बघायला भेटतील. आता आपण कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटच्या टोटल जागा बघूया. SC कॅटेगरीचा विचार केला, जनरलमधून 409 जागा आहेत, मुलींसाठी 188 जागा आहेत, फिजिकल हँडिकॅपच्या SC कॅटेगरीच्या टोटल 42 कॉलेजमध्ये मिळून 32 जागा आहेत, ऑर्फनसाठी 4 जागा आहेत, ऑर्फन C साठी 3 जागा तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर जनरल हिलेरियाच्या 13 जागा आहे आणि मुलींसाठी हिलेरियामधून 6 जागा SC कॅटेगरीच्या. त्यानंतर ST कॅटेगरीचा विचार केला 215 जागा आहे, जनरलमधून मुलींसाठी 102 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 18 जागा आहेत, ऑर्फनसाठी 2 जागा आहेत, ऑर्फन C साठी 2 जागा बघायला भेटतील. जनरल हिलेरियामधून 7 जागा आणि मुलींसाठी हिलेरियाच्या ST कॅटेगरीमधून 3 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. FJ कॅटेगरीचा विचार केला 92 जागा, जनरलमधून 44 जागा, मुलींसाठी 7 जागा, फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, ऑर्फनमधून 1 जागा बघायला भेटेल, जनरल हिलेरियामधून 4 जागा बघायला भेटतील आणि मुलींसाठी FJ कॅटेगरीची जी हिलेरियाची सीट आहे ती तुम्हाला टोटल 42 कॉलेजमध्ये मिळून एकच बघायला भेटते. NT1 कॅटेगरीचा विचार केला 78 जागा आहे, जनरलमधून 36 जागा आहे, मुलींसाठी फिजिकल हँडिकॅपच्या 6 जागा आहे, ऑर्फनसाठी 1 जागा आहे, जनरल हिलेरियामधून 3 जागा आहेत आणि मुलींसाठी जी हिलेरियाची सीट आहे NT1 मधून ती पण एकच तुम्हाला बघायला भेटणार आहे. NT2 कॅटेगरीमधून 108 जागा, जनरलमधून आहे 50 जागा, मुलींसाठी फिजिकल हँडिकॅपच्या 9 जागा आहे, ऑर्फनमधून 1 जागा आहे, ऑर्फन C मधून 1 जागा आहे, जनरल हिलेरियामधून 3 जागा आहेत आणि NT2 कॅटेगरीमधून मुलींसाठी जो हिलेरिया आहे ना तिथून 2 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. त्यानंतर NT3 कॅटेगरीचा विचार केला 62 जागा आहे टोटल, जनरलमधून 29 जागा आहे, मुलींसाठी 5 जागा, फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, ऑर्फन C साठी 1 जागा बघायला भेटेल आणि जनरल हिलेरियामधून 2 जागा आहेत, मुलींसाठी NTD कॅटेगरीमधून हिलेरियाची फक्त आणि फक्त एकच सीट आहे. OBC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 586 टोटल जागा आहे, वुमन कॅटेगरीमधून या ठिकाणी 276 टोटल सीट बघायला भेटतील, फिजिकल हँडिकॅपमधून 47 जागा आहे, ऑर्फनमधून 4 जागा आहे, ऑर्फन C मधून 5 जागा आहेत, जनरल एरियाच्या तुम्हाला या ठिकाणी 20 जागा बघायला भेटतील आणि मुलींसाठी तुम्हाला 8 सीट या ठिकाणी दिसून येतील. आता पहा ह्या सीट मॅट्रिक्स बघणं किंवा कॉलेजनुसार जागा चेक करणं कोणासाठी महत्त्वाचं आहे. जसं एखादा विद्यार्थी आणि त्याचा ऑल इंडिया रँक जर समजा या ठिकाणी जसं एखादा विद्यार्थी त्याचा ऑल इंडिया रँक 16,000 येतोय समजा किंवा 12,000 आहे किंवा 10,000 आहे किंवा 30,000 आहे आणि त्याला वाटतंय की लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ बघितला त्यानं ऑल इंडिया रँकनुसार आणि तो आता चॉईस फिलिंग करतोय, त्याला वाटतं की जे लास्ट इयर क्लोजिंग कट ऑफ होता ऑल इंडिया रँकनुसार त्या कॉलेजमध्ये मला 100% सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे मी राऊंडवरमध्ये फक्त 5 किंवा 10 किंवा 20च कॉलेज टाकणार आहे, बाकीचे कॉलेज ॲडच करणार नाही. तर त्या मुलानं एक वेळेस सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलेज तो फील करतोय त्या कॉलेजमध्ये त्याच्या कॅटेगरीच्या तेवढ्या सीट, त्याचबरोबर त्याचा जो SML नंबरमध्ये कॅटेगरी रँक आला दोन्हीला नक्की कम्पेअर करा. जेवढ्या सीट तुम्ही जे कॉलेज फील करताय त्या कॉलेजमध्ये असतील जनरल आणि वुमन कोट्याच्या मिळून, त्याचबरोबर जर तुमचा तेवढा कॅटेगरी रँक येत असेल तर त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला ॲक्युरेट सीट अलॉटमेंट होणार आहे. पण तुम्ही फक्त लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक बघणार आहे, लास्ट इयरचा SML बघणार आहे, त्यानुसार कन्सिडर करणार आहे की मला 100% सीट अलॉटमेंट होणार आहे आणि मी 10 कॉलेज फील करणार आहे, तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक असणार आहे. कारण तुम्ही जर एखादं कॉलेज मिस केलं आणि कॅप राऊंडवरमध्ये ते कॉलेज जर बाकीच्या मुलांनी फील केलं कमी रँकवाल्या आणि त्यांना जर त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सीटच वॅकेंट येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा कितीही चांगला स्कोर असेल तरी तुम्हाला सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट न होता ड्रॉप करायची पण गरज पडू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला ही चुकी नाही करणं, तुम्हाला जेवढे कॉलेज पार्टिसिपेट करते सगळे कॉलेज फील करून देणे, फक्त जे कॉलेज हवं आहे ते कॉलेज तुम्ही वरी फील करू शकता जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाही किंवा तुम्हाला चुकीचं कॉलेज मिळणार नाही आहे आणि तुम्ही सगळे कॉलेज फील करणार आहे जेणेकरून की तुम्हाला कुठल्याही प्रकारे ड्रॉप करायची गरज पडू नये. जरी बाय चान्स एखाद्या कॉलेजचा कट ऑफ
ऑफ हाय गेला तरी तुम्ही जे खाली कॉलेज फिल केलं राहतं त्या ठिकाणी तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं आणि तुम्ही राऊंड 1ला कॉलेज जॉईन करून मग सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला 100% बेटरमेंट करू शकतात. आता जर आपण या ठिकाणी पुढं ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तो ओबीसी कॅटेगरीच्या नंतर ह्या ज्या खूप साऱ्या सीट दिसत आहेत तर ह्या ओबीसी कॅटेगरीपासून एससी कॅटेगरीपर्यंत ज्या टोटल कॅटेगरी आहेत रिझर्व्ह कॅटेगरी त्यांच्या सीट तुम्हाला बघायला भेटतील. आता त्यानंतर आपण एसीबीसी कॅटेगरीच्या सीट बघूया. 308 जनरलमधून आहे, 145 मुलींसाठी, 25 फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, 2 ऑर्फनच्या आहे, ऑर्फन सीच्या 3 आहे. जनरल हिल एरियामधून ज्या आहेत त्या 11 सीट आहे आणि मुलींसाठी ज्या आहेत त्या 4 जागा तुम्हाला एसीबीसी कॅटेगरीमधून बघायला भेटतील. ईडब्ल्यूएस कोट्याचा विचार केला 308 जागा आहे जनरलमधून, 145 जागा आहे तुम्हाला मुलींसाठी, 25 फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, 3 ऑर्फनच्या जागा आहेत, 2 ऑर्फन सीच्या आहे, 11 जागा जनरल हिल एरियामधून आणि ईडब्ल्यूएस मधून जर कोणी मुलगी असेल हिल एरियाची तर तिच्यासाठी 4 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. ओपन कॅटेगरीमधून 782 जागा जनरलच्या आहे, 373 जागा मुलींसाठी, 75 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे, 7 जागा ऑर्फनच्या आहेत, 7 जागा ऑर्फन सीच्या बघायला भेटतील, 29 जागा जनरल हिल एरियामधून आहेत ओपन कॅटेगरीच्या आणि 14 जागा ज्या आहेत ते ओपन कॅटेगरीच्या ज्या हिल एरियाच्या मुली आहेत किंवा बाकी कॅटेगरीच्या ज्या हिल एरियाच्या मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. कारण जनरलच्या सीट ज्या आहेत त्या ज्याचा स्कोर जास्त असतो त्या रिझर्वेशनमधून त्याला ते सीट अलॉटमेंट केलं जातं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. तर टोटल 4773 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. तर तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघणं आहे, जेवढ्या सीट आहेत तेवढा जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स लिस्टला थांबू शकतात. त्यामध्ये पण मुलींच्या जागा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त मुलींना अलॉटमेंट केल्या जातात. त्याच्यामुळे तुम्हाला जनरलच्या सीट किती हे बघणं आहे. जर समजा तुमचा SML नंबर किंवा तुमच्या कॅटेगरीमधून कॅटेगरी रँक जर समजा 20 येतोय आणि तुम्ही जे 5 कॉलेज निवडतात त्यांच्यामध्ये जर समजा जनरल प्लस वुमन दोन्ही मिळून जर समजा 15 सीट असतील किंवा 20 सीट असतील तर तुम्हाला 20 सीटपर्यंत किंवा 25 सीटपर्यंत जेवढी कॉलेजची लिस्ट तयार होणार आहे, जेवढ्या कॉलेजची नावं येणार आहे तेवढे सगळे कॉलेज फिल करणं आहे. जर की तुम्ही मुलींच्या सीट काढणार आहे, मुलींना मग मुलींच्या कोट्यामधून अलॉटमेंट होणार आहे असा जर दिमाग लावणार आहे किंवा हा क्लोजिंग कट ऑफ खूप कमी होता मग हे कॉलेज मला 100% मिळेल असा दिमाग लावणार आहे, तुमचं त्या ठिकाणी 100% वार्षिक नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सीट ॲक्युरेट कॅल्क्युलेट करणं आहे. जेवढ्या सीट आहे तेवढा जर तुमचा रँक येत असेल तर तेवढे कॉलेज तुम्हाला कंपल्सरी फिल करणं आहे. 1-2 कॉलेज तुम्ही एक्स्ट्रा टाकले तरी तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही आहे. आता जर आपण डिफेन्स 1चा विचार केला तर डिफेन्स 1मधून जे काही सीट आहेत 84 सीट जनरलमधून आहे, 36 सीट तुम्हाला मुलींसाठी बघायला भेटतील. डिफेन्स 2मधून 28 जागा जनरलच्या आहे, 12 जागा तुम्हाला मुलींसाठी बघायला भेटतील. डिफेन्स 3मधून 28 जागा जनरलच्या, 11 सीट तुम्हाला या ठिकाणी मुलींसाठी बघायला भेटतील. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर 6 जागा जनरलच्या, 2 जागा मुलींसाठी, टोटल 207 जागा ज्या की तुमच्या ऑदर रिझर्वेशनमधून फिल केल्या जातात. म्हणजे 4980 जागा तुमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या MBBSच्या महाराष्ट्र स्टेटमध्ये कॅटेगरीनुसार 85% स्टेट कोट्यामधून आणि ऑदर रिझर्वेशनमधून फिल केल्या जातात. आणि ज्या उरलेल्या जागा त्या तुमच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सेंट्रल गव्हर्नमेंट फिल करतं किंवा GOI नावाचा जो कोटा राहतो ना तिथून पण तुमच्या काही जागा फिल होतात. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की 20 जागा तुमच्या GOI नावाच्या कोट्यामधून फिल होतात. ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं सीट होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेज MBBS साठी BDS गव्हर्नमेंट आणि BDS प्रायव्हेट कॉलेजची चर्चा करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा जेणेकरून आम्ही इन्फॉर्मेशन शेअर करू ती तुम्हाला मिळत राहणार आहे आणि सीट बघून तुम्हाला एक आयडिया मिळणार आहे की तुम्हाला नेमकं काय करणं आहे आणि प्रेफरन्स लिस्ट कशी फिल करणं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत प्रेफरन्स लिस्टचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज बेस्ट आहे आणि कोणतं कॉलेज तुम्हाला टॉप रँक टाकावं लागणार आहे. तर त्यासाठी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा आणि तुम्हाला PDF हवी असेल तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं आम्ही ही PDF फ्री ऑफ कॉस्टमध्ये डेफिनेटली शेअर करू. तुमच्या मनात काय डाऊट असेल कमेंटमध्ये कमेंट करा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईडबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आमची जी पर्सनल गाईडन्सची फीस असणार आहे ती 999 रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमचं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत सविस्तर मार्गदर्शन करू, तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करू, तुम्हाला कॉलेज कसं फिल करणं आहे, तुमच्या रँकनुसार सीटला तुमचा कॅटेगरी रँक क्रॉस चेक करून तुम्हाला कोणत्या कॉलेजपर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं याची पण इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू किंवा किती कॉलेज तुम्ही फील करणं योग्य राहणार आहे जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला पर्सनल गाईडमध्ये डेफिनेटली शेअर करू.